हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या या चॅनलवर. तर आज आपण काय शिकणार आहोत, ही ब्रॉड रेस ही आपल्या बॅकनेकच्या गोल गळ्याला कशी अटॅच करायची याची मी एक सोपी पद्धत सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज आपण ही लेस लावण्याकरता आधी आपण ज्या मापाचा राऊंड शेप आहे ना, त्याची लेस ही कट करून टिप मारून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे एक बोट ठेवायचे आणि टिप मारत जायचे हळूहळू. माझी अर्धी लावून झाली होती, पण लक्षात आलं की माझ्या खूपशा मैत्रिणींना ही ट्रिक माहिती नसेल, म्हणून मी हा व्हिडिओ ब्लाऊज शिवताना अचानकमध्ये शूट केला. तर अशा प्रकारे त्याला एक अशी टिप मारून घेतलेली मी. त्यामुळे काय होतं, तर आपला जो राऊंड शेप असतो तिथे ही लेस व्यवस्थित बसते आणि फिनिशिंगमध्ये दिसते. ही लेस लावल्यामुळे आरीवर्क केल्यासारखं दिसतं. नवीन लेस आलेली आहे बाजारामध्ये की त्याच्यामधले पायपिंग वर्क केल्यासारखं दिसतं, पाईप्स लावल्यासारखं. पण तरीही ही लेस लावण्यासाठी खूप किचकट असते, म्हणून मी ही व्हिडिओ शूट केलेला आहे. तर गळ्याला अटॅच करताना सावकाश हळूहळू हीच लेस लावायची आहे. किनाऱ्यावरून लावायची आहे आणि एक रेष सोडून लावायची आहे. खूप जवळून पण लावायची नाही, मग ती लेस गळ्याच्या वरती चढते. आणि खूप साईडनी पण लावायची नाही आहे, त्यामुळे ती व्यवस्थित दिसत नाही. मी फक्त एक रेष सोडूनच ही रेष लावलेली आहे आणि दुसऱ्या साईडनी पण मी तशीच लावणार आहे. आणि एक टिप मारून झाल्यानंतरून पण दुसरी टिप देणार आहे. आणि जेव्हा गळ्याचा राऊंड शेप येतो ना, तेव्हा आपल्याला ही लेस खेचायची नाही आहे. खेचल्यामुळे मग गळा तिथे उलटा पडतो आणि फिनिशिंगमध्ये दिसत नाही. तर पहा, एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली ही लेस लावून झालेली आहे आणि गळा पण व्यवस्थित आलेला आहे. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब